एक 5 जण फोन करतात एका मीटिंगमध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम. परमपूजनीय भगवा ध्वज आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना निवार वंदन करतो आणि आपल्या अति महत्त्वाच्या कामातून वेळ काढून आलेल्या आणि अत्यंत वेळ काढून आलेल्या सर्व हिंदू समाजाचे अगदी पाया पडतो. फार वाईट गोष्ट आहे. आत्ता जे घडलंय त्याच्यामुळे ही जी उपस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे. काल जर मेसेज असा आला असता की रविवारी असलेल्या दीप अमावस्येसाठी जोगळेकर नाक्यावर 1-1 किलो मटण वाटणार आहे, तो मुरुड ते मांडवा प्रत्येक घरातून आई वडील भाऊ बहीण वेगवेगळ्या पिशव्या घेऊन लाईनीत उभे राहिले असते. शेजाऱ्याची मुलगी गेलेली आहे. तुमच्या घरात पोरं बाळा नाहीत असं समजू नका, तुमच्याही घरात पोरं बाळा आहेत आणि शेजारी जेव्हा आग लागते ना तेव्हा तुमचेही वासे जळतात. हे जे झालंय त्याला जेवढी दोष त्या मुलीचा आहे, जेवढा दोष त्या समाजाच्या मुलाचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त दोष तिच्या आईवडिलांचा आहे. तिथं उपस्थित असलेल्या सर्व आईवडिलांपैकी कोणी 21 वर्षाचं नव्हतं का? तुम्हाला माहिती नव्हतं का घरात काय नाटकं करत असतात, घरात आपण काय सांगतो, बाहेर काय नाटकं करतो? तुम्हाला तुमच्या मुलींवर संस्कार करता येत नाही का? दिवसभर पैसे 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 कोणासाठी? मुलं काय करतायत, तुमच्या मुली काय करतायत, काहीतरी लक्ष द्या रे. फक्त मी माझा मोबाईल 5 तास रोज बस. मेहरबानी करा, जरा लक्ष द्या, कारण ही वेळ आपल्या प्रत्येकावर येणारच आहे. कोणीही शेजारी माझा भाऊ माझा काका मला मदतीला येईल असं न समजता प्रत्येक हिंदूंनी ह्या कामासाठी तयार राहायचंय. आज त्याची पाळी होती, उद्या तुमची पाळी. कोराड्यातल्या कोंबड्यांप्रकारे आपली अवस्था झालेली आहे. कापणाऱ्या प्रत्येक कोंबड्याकडे तो कोंबडा बघत असतो पण काहीच करत नाही. पण त्याला हे माहिती नसतं की उद्या माझा नंबर लागणार आणि नंबर तुमचा आमचा लागणारच आहे. जर झोपेत असाल तर जागून जा. या देशातला कुठलाही राजकीय पक्ष तुमच्या मदतीला येणार नाहीये. कारण राजकीय पक्षाचं गणित ध्येय एक गठ्ठा मतांवर असतं आणि आमचं हिंदू एका घरातून सुद्धा एका पक्षाला मत देत नाही. आमच्या घरात सुद्धा मतभेद असतात. एक गठ्ठा मत देणाऱ्या माणसांच्या बाजूला सर्व राजकीय पक्ष उभे असतात. यंत्रणा त्याचं काम करते, परंतु यंत्रणेतनं आम्हाला जेवढा आधार असला पाहिजे तेवढा नक्कीच नाहीये. त्याच्या मागे सुद्धा आर्थिक कारणच आहेत. म्हणून तयारी तुम्हाला आम्हाला करायची आहे. आता घरी जाऊन तलवारीला धार लावायची गरज नाहीये, काहीच करायची गरज नाहीये. थोडं डोकं लावा, पोरांना संस्कार द्या, लक्ष ठेवा. मुलगी घरात आल्यावर काय करते, तिचे मोबाईल चेक करा. तिच्या मोबाईलला पासवर्ड असेल तर सगळ्यात पहिले तिला सांगा तुझ्या मोबाईलचा पासवर्ड राहता कामा नये. 24 तासात मला तुझा हवा तेव्हा मोबाईल बघता आला पाहिजे. आणि फक्त मुलीसाठी नाही, हे तुमच्या मुलांना सुद्धा संस्कार असले पाहिजे. तुमच्या मुलाच्याही मोबाईलला पासवर्ड असता कामा नये. काय रे बाबा तुझ्यात पासवर्ड असण्यासारखं काय? तुझे किती लाख रुपये बँकेत पडले? काय पर्सनल कामं करतो? रॉ एजंट आहेस का? लक्षात ठेवा. माझं म्हणणं थोडं जास्त वाटत असेल, मी मुळातच फाटक्या तोंडाचं, परंतु महत्त्वाचं बोलतोय. हे कोणीही कधीही बोलणार नाहीये. हे 4 चौघात आपण बोलतो, घरी गेल्यावर विसरतो. कुठलाही माणूस स्टेजवर हे बोलणार नाहीये. बोलण्यात माझ्याकडनं काही चूक झाली असेल, भरपूर मोठी लोक समोर उभी आहेत, माफ करा. परंतु जागे व्हा. आग शेजारी लागली आहे, तुमच्या घरात लागणारच आहे. याची धग तुमच्या घराला लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि जागे व्हा. उशीर झालाय, फार उशीर झालेला आहे. परंतु एक इंग्रजीत म्हण आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. कधीही नाही, त्यापेक्षा उशिरा जागे व्हा. एकत्र या आणि 50,000 रुपये खर्च करून बँकॉकला 4 वेळा जाता ना, त्याच्याऐवजी एकदा म्यानमारला जाऊन या. विराथू नावाच्या एका संताने दगडही न उचलता अख्खं म्यानमार साफ करून टाकले. बाकी काही बोलत नाही मी.
अभ्यास करा, जरा लक्ष द्या आणि जागे व्हा. फक्त मी आणि माझं याच्यात न राहता मी आणि माझा धर्म, माझा देश. अरे तुम्हाला पळून जावं लागलं तर दुसरा देश पण नाही रे, काहीच नाहीये. आणि वेळ फार कमी आहे. माझं म्हणणं अतिशयोक्ती वाटत असेल तर 1947 पासूनचे गणित काढायला घ्या. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि जगातला कुठलाही देश तुम्हाला घेणार नाही. तुमच्याकडे काहीच नाहीये, फक्त हे स्वतःचं घर आहे. अजूनही जागे व्हा. मला माहिती आहे 10 मिनिटानंतर प्रत्येक जण आपापल्या कामाला लागणार, 4 चौघं जमा होणार, हा मुलगा काहीतरी बडबडत असतो असं बोलणार आणि परत उद्या सकाळी आपल्याला 4 दिवसानंतर इथं परत जमा व्हावं लागणार आहे. परत कोणीतरी कापले जाणार आहे. परत सांगतोय, दोष फक्त मुलींचा नाहीये, मुलींचा दोष आहेच, परंतु फक्त मुलींचा दोष नाहीये. तुझे आई वडील, शेजारी, जे मैत्रिणी, जे मित्र, तुम्ही काय बघताय मुलींकडे, काय संस्कार देताय मुली, घरातल्या मुलांना काय संस्कार देताय. जास्त बोलत नाही, माझा विषय नाहीये बोलणं, मी काम करणारा माणूस आहे. धन्यवाद. चूक झाली असेल तर माफ करा. वाटतं की त्याला फाशी व्हावी. तो नाराधम आहे. या नाराधमांनी जे कृत्य केलेले आहेत त्यांनी पाठणीवरती पण त्यांचे चिन्ह काढलेले आहेत त्या मुलीच्या. आणि अशा नाराधमाने अशी जी विकृती आहे ती वाढत चाललेली आहे, ती उद्या आपल्यापर्यंत येणार नाही कशावरून. आणि दरवेळी आपण जमायचं का? आपल्याला काही बाकी कामं धंदे नाहीत का? आणि आपण जमणार, पण किती संख्येने जमलोय. काल परवाची गोष्ट, एका आपल्या मुलांनी स्टेटसला स्टोरी ठेवली त्या निषेधाची, त्या गोष्टीवरून. त्याच्यात काही चुकीचा शब्द असेल पण ती आली पुन्हा दुसरी तिसरी म्हणून आली आणि त्यांनी ठेवली. त्याच्यानंतर त्याला विरोध करायला त्यांची लोकं लगेच जमली ना. आज आपण किती संख्येने जमलोय. जो गांभीर्य आहे ना त्या अनुषंगाने 1% पण आपण जमलेलो नाही आहोत. म्हणजे किती हिंदू झोपलेला आहे. एवढे घरात आग लागले, उलट आपल्यापासून लांब नाही आहे. जेटीने गेलो की 15-20 मिनिटं, मग किती लांब आहे. कसाब जेव्हा आला तर इतकाच आला अलिबागमधून. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आपण झोपून राहतोय फक्त स्वार्थी बुद्धीने की आपण असं हे सगळे चांगल्याचं सगळं काय होईल आपलं चालू आहे. तसं नाही आहे. सगळ्यांसाठी कोणी असू दे, कुठलाही धर्माचं असू दे, सगळ्यांसाठी ते सारखे आहेत. आणि अशा प्रकारे लवजियत आपल्याकडे होऊ नये यासाठी आपण जमतोय. आणि प्रत्येक वेळी आपल्या मुलींवरतीच लवजियत का होतो, बरोबर ना. इतर मुलींवरती का नाही लवजियत होत, त्यांना का नाही असे कुठल्या हिंदूंनी कापून टाकलेलं आहे कुठल्या मुलीला, आदरणीय मुलीला नाही ना. तसे कृत्य केलेत का? नाही केले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांच्या मोठ्या बंधूंना बेंगलोरला ते पत्र पाठवतात की तुमच्या फौजेत तुरुक असतील. आता तुरुक शब्दाचा तुम्ही अर्थ काढा, सर्च करा. जर तुरुक असतील तर तुम्हाला जय कसा मिळेल. जय मिळण्यास तुर्कांना फौजेतून काढून टाका. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढे धर्मांध होते, पण ते धर्मप्रेमी होते, कट्टर होते, धर्माच्या निष्ठेचे होते. म्हणून धर्मवीर संत संभाजी महाराज घडले. आणि अशा शिवाजी महाराजांना बदनाम करू शकत नाही ना, म्हणून त्यांना ते सेक्युलर बनवत आहेत. आज सांगतायत की त्यांच्या फौजेमध्ये पण हा होता, तो होता. आपल्या आर्मर दलाची ज्या तोफा असायच्या बुटीतल्या त्या कशा चालवायच्या हे आपल्या मावळ्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्या पटालाला ठेवलेलं. तोफा कशा चालत शिकून घेतलं त्याच्याकडनं. नंतर त्याला लाच मारलं, पुस्तक भागावर त्यांनी आखून दिलं. आणि मग नंतर आपले सरचे कानून आंध्रे वगैरे आपली माणसं होती त्यावेळी, बाकीचे नव्हते. त्यांना माहिती होतं मार्गांना, तर त्यांना ठेवलं जवळ केलं. आपण कधीच जिंकू शकत नाही आणि हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकत नाही. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे होईपर्यंत अगदी डोळ्यात तळ्या, तप्त तळ्या घुसवल्या. असा क्रूर आमच्या संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या. आणि त्या संभाजी महाराजांचा धर्म टिकवण्यासाठी आपण उभे राहतोय काय, किती संख्येने उभे राहिलो आज. आणि ती औरंग्या आजही जिवंत आहे त्या वृत्तीचा. जसं संभाजी महाराजांसोबत हाल केलं ना, तसं त्या मुलीसोबत हाल केले. तिचे प्रत्येक अवयव तिचे विटंबना केले. तिच्या पाठीवरती
उंदरं काढलाय. म्हणजे काय आहे, तुम्ही औरंगजेब दाखवताय ना, आजही औरंगजेब जिवंत आहे अशा विकृतीमध्ये. आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रत्येक मुलीमध्ये आणि मुलामध्ये पेरायचे आहेत. शंभू रक्तगाठाचे तयार करायचे पिढी आपल्याला, जेणेकरून प्रत्येक स्त्री आगीत होईल आणि ती कुठल्याही अशा नराधमाला बळी जाणार नाही. मी तर आज शब्द देतो, त्या कुठल्या स्त्रियांना, मुलांना आणि माझ्या ज्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना जो सेल्फ डिफेन्स आहे, शस्त्रकला, शिवकालीन युद्धकला मी तुम्हाला मोफत शिकवीन. शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक आहे मी, याचा काही प्रचार करत नाही, पण माझ्या बहिणींवरती ही वेळ यायला नको ना. बिंदास फिरू शकतात कुठेही, त्यांना तसा तो प्रशिक्षण दिला जाईल. आणि यासाठी आपण जगतोय. कुठलाही आज तुम्ही पक्षाचा झेंडा न घेऊन आज सगळ्या प्रकारचे तुम्ही आलेले आहेत, त्याबद्दल तुमचं कौतुक खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्या ज्या हिंदू मुली आहेत, दादांनी सांगितलं की आपल्या पालकांनी पण त्या मुलींवरती लक्ष ठेवलं पाहिजे, पण मुलींना पण समजायला पाहिजे ना. आज दरवेळेला कोणी उठून आम्ही सांगणार आमचा व्हिडिओ कोणतरी बनवणार आणि मग नंतर पोलीस स्टेशनपर्यंत जाणार, हा असा सवाल आम्ही हायलाईट होणार. आणि काय गरज आहे, तुमच्या इंस्टावरती येतं ना फ्रीज, कपाट, सुटकेस, मग तुम्हाला तरी पण जाग येत नाही तुम्हाला, तरीसुद्धा आम्हाला बोलायची गरजच नाही. आज सोशल मीडिया एवढं मोठं शस्त्र आहे, त्याच्यावरती तुम्ही दररोज बघता. निदान तुमच्या नाही पण तुमच्या आईवडिलांचा विचार करा. जेव्हा तुमचे औषध आपल्याला भेटतात, त्या आईवडिलांची काय काय परिस्थिती असेल, तो विचार करा. मुलींनो, आत्ताही जागे व्हा. हे तुमचं प्रेम प्रकरण ठेवा बाजूला, शिक्षणाकडे लक्ष द्या. मोठे व्हा, IPS व्हा, IAS व्हा, डॉक्टर व्हा. आईवडिलांना मोठं करा. नको हिंदूवर प्रेम करू, नको मुसलमानवर प्रेम करू. शिक्षणाकडे लक्ष द्या. जेव्हा तुमचे हात पाय प्रायव्हेट पार्ट कापून जेव्हा एका सुटकेसमध्ये भेटतात ना, जेव्हा आई काय तिचं मन काय बोलत असेल ते आईला तिच्या माहिती. मी जास्त बोलत नाही, मला बोलताही येणार नाही, पण मी पाया पडतो मुलींच्या, सगळ्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. ह्या गोष्टीकडे खूप लक्ष द्या. तुमच्या शेजारी कोण असेल, तिचा बॉयफ्रेंड बाबा मुस्लिम आहे, तुझं ख्रिश्चन आहे किंवा कोणी आहे, तिला समजावा. हा आपला ट्रॅक नाही आहे, ही आपली संस्कृती नाही आहे. आपण पहिले बोलतो आंतरजातीय विवाह, आपण बाहेरच्या म्हणजे जातीत विवाह करत नव्हतो. आपले पूर्वीचे जातीचं पोरगा शोधतात आपले आई वडील. कशासाठी त्यांना माहिती आहे की बाबा जातीचा शोधला तर तो आपल्या ओळखीचा असतो, पूर्ण खानदान ओळखीचा असतो आई वडिलांच्या. किंवा पण हा खानदान चांगला आहे, मग तुम्ही का बाह्य जातीचं बघता? कशासाठी? काय भेटतं तुम्हाला? लहानपणापासून आई वडील तुम्हाला दासबोध शिकवतात, हनुमान चालीसा शिकवतात. तुम्हाला वयाच्या 20 वर्षापर्यंत तुम्ही हिंदू धर्मामध्ये सगळे देव मानता. शंकर, पार्वती, गणपती, तुमची होळी होते, लक्ष्मीपूजन, दिवाळी होते. मग तुम्हाला तिकडे जाऊन काही ईद मनवायची असते? जरा विचार करा शांत डोक्याने आत्ताही. छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातल्यानंतर तुला श्रद्धांजली देऊ दिलत नाही, तर अशा 3 बहिणी अजून आहेत माझ्या, त्या तिघींना पण श्रद्धांजली देऊ. हा, आणि त्यानंतर शिववंदना घेऊ आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. धर्मासाठी जिंदावे, गुंजोन अवघ्याती मारावे, मारिता मारिता घ्यावे, राजा फुले देशद्रोही कुठे भारोज घालावे पडते, देवदास पावती बसते, जगती संशयो नाही, देवमस्तकी करावा, अवघा हळकल्लोळ करावा, मुलूक बनवावा, धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय, भारत माता जय, हिंदू धर्म जय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा संकेत, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे चालणे, शिवरायांची कळगी देणे, कैसी असे सकळुकांचा केला त्याग, म्हणून साधले तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली, याऊनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, याऊनी आता विशेष काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित उन्नत मानावे, यजोपी परलोकी
निधारू श्रीमंत योगी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय हर हर महादेव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय सियावर प्रभु श्री रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय।